यश जेवढं मोठं तेवढा मोठा संघर्ष आणि कष्टसुद्धा असतं. एवढा मोठा कढीपत्ता कशासाठी आणलाय ते पुढे तुम्हाला समजेलच. त्या अगोदर सायंकाळची वेळ होती, त्यामुळे मग इथे धूपदीप आणि अगरबत्ती वगैरे लावली. बऱ्याच माझ्या मैत्रिणी विचारत असतात की तुझे केस एवढे लांब कसे काय आहेत, कुठले हेअर ऑइल वापरतेस. या संदर्भातले मी मोठे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, परंतु आता काही जणी शॉर्ट व्हिडिओ जास्त बघतात, मोठे व्लॉग बघत नाहीत, तर त्यांच्यासाठी आज मी हा व्हिडिओ शेअर करते आहे. आता हे तेल जे आहे ते मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हाच मी करून ठेवते. नेहमी नाही बनवणं होत तेव्हा साधं तेल सुद्धा मी वापरते. आता हे जे तेल आहे ना, तर ते खोबऱ्याचं तेल आहे, नारळाचं तेल. त्याच्यामध्ये भृंगराज, ब्राह्मी, त्यानंतर आवळा, त्यासोबतच कढीपत्ता, नागरमोथा, मेथी, जास्वंदाची फुलं, पानं, त्यासोबतच रीटा, शिकेकाई आणि सोबतच ॲलोवेरा जेल आणि गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या सुद्धा तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. आता यात काही गोष्टी आहेत त्या भिजवून घ्याव्या लागतात, त्या मी घेतलेल्या आहेत. जसं की सीड्स असतात ना आपल्या मेथी सीड्स, त्या ओव्हरनाईट आपल्याला त्या सोक कराव्या लागतात. आता कांदा खिसून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये छान आपल्याला फ्राय होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी फुलं टाकलेत जास्वंदाची, त्याचा कलर बदलला आहे. त्यानंतर कडुलिंबाचे पानं, त्यानंतर जास्वंदाची पानं, असं स्टेप बाय स्टेप आपल्याला जे ओलं आहे ते अगोदर टाकत चालायचं आहे आणि जे ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते लास्टला टाकत चालायचं, कारण ओल्यामध्ये मॉइश्चर असतं ते कमी होण्यासाठी. आता पावडर फॉर्म जे असेल ना, काय तुमच्याकडे आवळ्याची पावडर असेल, रीटा, शिकेकायची, तर ती लास्टला टाकायची, कारण ती करपू शकते. त्यामुळे अगोदर ओल्या गोष्टी, त्यानंतर थोड्या कोरड्या आणि त्यानंतर पावडरच्या फॉर्ममधल्या. हे सगळं मी वस्त्रगाळ करून घेतले. थंड झाल्यानंतर हे काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचं आहे. अप्लाय करण्या अगोदर केस विंचरून घ्यायचे, ऑइल गरम करायचं कोमट करून, मगच ते अप्लाय करायचं. ओव्हरनाईट ठेवायचं, वॉश करायचं.